हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स। आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे की 2025 बीएससी नर्सिंगचे ऍडमिशन लवकरच आपल्या महाराष्ट्रातील चालू होणार आहेत आणि त्याची जी एंट्रन्स एक्झाम असते ती म्हणजे आपली MST CET नर्सिंग 2025 फॉर महाराष्ट्र। तर आपण ह्या एक्झाम बद्दल आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर काही मी पॉइंट्स काढले आहेत जे विद्यार्थ्यांचे भरपूर सगळ्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतात, शंका असतात, तर त्या सर्व शंकांचा आज उत्तर तुम्हाला या आपल्या व्हिडिओमधून भेटणार आहे। तर तुम्ही पण जर 12वीचे स्टुडंट जर असाल आणि तुम्हाला जर नर्सिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर ऍडमिशन साठी काय काय गोष्टी असणं गरजेचं आहे आणि नर्सिंगची जी सीईटी आलेली आहे, नवीन एक्झाम आलेली आहे तिच्या थ्रू आपले नर्सिंगला ऍडमिशन होत असतात, तर ती सीईटी बद्दल मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे। तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे पॉइंट्स कुठले कुठले आहेत। व्हॉट इज नर्सिंग सीईटी म्हणजे आपली 2025 ची जी नर्सिंग सीईटी आहे तर तिच्याबद्दल एक बेसिक आपण ओव्हरव्ह्यू घेणार। त्यानंतर नर्सिंग सीईटी 2025 चे हायलाइट्स, तर त्या एक्झामचे आपण काही हायलाइट्स बघणार, म्हणजे एक्झाम कधी कंडक्ट होणार, कशी कंडक्ट होणार वगैरे। त्यानंतर तिचं टाइम टेबल बघणार, जे ऑफिशियल टाइम टेबल जे आहे 2025 चं अजूनपर्यंत आलेलं तर नाहीये, पण 2024 चं जे टाइम टेबल होतं तर त्याच्यानुसार आपण काही प्रेडिक्ट करून टाइम टेबल काढलेलं आहे, तर ते टाइम टेबल आपण 2025 एक सांगण्याचा प्रयत्न करूया। त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कुठले मुलं 2025 ची नर्सिंगची सीईटी देण्यासाठी इलिजिबल असतील, तर आपण त्याबद्दल पण चर्चा करू। नंतर आहे आपला फीस क्रायटेरिया, म्हणजे जे आपली ऍप्लिकेशन फी असते, तुम्हाला जर नर्सिंग सीईटी द्यायची असेल तर त्याच्यासाठी काहीतरी स्पेसिफिक फी असते। तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांना या फी मध्ये किती फरक असतो आणि ही फी कशा प्रकारे भरली जाते याच्याबद्दल पण आपण आपल्या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यानंतर आहे एक्झाम पॅटर्न, म्हणजे कशा प्रकारचे एक्झाम पॅटर्न असतो। MCQ बेस तर असतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यामध्ये अजून किती सब्जेक्ट वगैरे असतात, कशा प्रकारे एक्झाम कंडक्ट होते हे सर्व पण आपण बघणार आहे। त्यानंतर एक्झामचा सिलेबस 11वी आणि 12वीचे जे आपले विषय असतात तर त्याच्यामध्ये कुठला अभ्यास करायचा आहे, कुठले बुक्स रेफर करायचे, सिलेबस बद्दल पण आपण सर्व माहिती घेणार आहे। त्यानंतर ऍडमिट कार्ड, आन्सर की आणि रिझल्ट हे जे 3 लास्टचे पॉईंट आहे, तर या पॉईंट बद्दल पण आपण आज इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नर्सिंग सीईटी वर येणारे वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील आणि त्याचबरोबर ऍडमिशनची प्रोसेस असणार आहे, तर ऍडमिशन प्रोसेसमध्ये पण तुमचा मित्र तुम्हाला काय हेल्प करणार आहे, त्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। ओके फ्रेंड्स, तर त्याच्यानंतर आता आपण जे आपलं सीईटी बद्दल बघणार आहोत, तर ते आपण ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन जसे मी तुम्हाला आता टॉपिक सांगितले तर ते सगळे टॉपिक आपण आता एक्सप्लेन करू। तर त्यापूर्वी आपलं मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स हे जे चॅनल आहे, तर आपलं जे टेलिग्राम आहे तर टेलिग्रामला पण आपण एक चॅनल ओपन केलेलं आहे, तर तुम्ही इथं ह्या लिंकवरून त्या टेलिग्रामला पण जाऊ शकता जर तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल। त्यानंतर युट्यूबची लिंक तर आहेत, कारण की तुम्ही आता व्हिडिओ बघताय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि आपलं जे इंस्टाग्राम आहे तर इंस्टाग्रामला पण आपण आता रिसेंटली आपलं पेज पण ओपन केलेलं आहे, जिथून तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकता। तर आता आपण ऍक्च्युअल आपले जे टॉपिक आहेत, जे आपले नर्सिंग सीईटी बद्दलचे भरपूर मुलांचे जे डाऊट्स आहेत, तर आपण व्हॉट इज नर्सिंग सीईटी हा आपण आपल्या व्हिडिओचा पहिला टॉपिक आजचा ठेवलेला आहे। तर बघू आपण नर्सिंग सीईटी काय असते। MHBSc नर्सिंग सीईटी 2025 इज कंडक्टेड बाय स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र, म्हणजे आपली जी सीईटी सेल आहे महाराष्ट्राची, जी गव्हर्नमेंट चालवतं, तर त्या सीईटी सेल थ्रूच आपली जी महाराष्ट्रातली जी नर्सिंग सीईटी आहे तर ती नर्सिंग सीईटी सेल थ्रूच होत असते। सेल जे आपलं महाराष्ट्राची गव्हर्नमेंट आहे, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच ही जी सेल आहे किंवा ही जी सीईटी आहे ही कंडक्ट करत असतं। त्यानंतर सेकंड आहे टू प्रोव्हाइड ऍडमिशन टू स्टुडंट इन द नर्सिंग कोर्सेस अक्रॉस द टॉप नर्सिंग कॉलेजेस इन द स्टेट, म्हणजे महाराष्ट्रातील जे कॉलेजेस आहेत नर्सिंगचे, तर त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आपल्याला जी आपली नर्सिंगची सीईटी आहे तर नर्सिंगची सीईटी हेल्पफुल ठरणार आहे। त्यानंतर द महाराष्ट्र BSc नर्सिंग कॉमन एंट्रन्स टेस्ट 2025 इज लाईकली टू बी शेड्यूल फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2025, म्हणजे जी आपली ऍक्च्युअल एक्झाम आहे नर्सिंग सीईटीची जी एक्झाम आहे तर ती आपली एप्रिल 2025 मध्ये होणार आहे आणि तिची जी ऑफिशियल डेट आहे एक टेंटेटिव्ह डेट आहे, तर ती 7 आणि 8 एप्रिल, तर ही टेंटेटिव्ह डेट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती वेबसाईट पण आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू, किंवा ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की ती वेबसाईट कुठली आहे। तर 7 आणि 8 एप्रिलला ती एक्झाम कंडक्ट होणार आहे, आले ध्यानात। त्यानंतर आता 4 नंबरचा पॉईंट काय आहे, द ऑफिशियल शेड्यूल फॉर द BSc नर्सिंग CET 2025 विल बी रिलीज बाय द ऑफिशियल कंडक्टिंग बॉडी ऑन इट्स ऑफिशियल वेबसाईट, म्हणजे
जे आपलं BSc नर्सिंगचं जे पूर्ण शेड्यूल असणार आहे, तर आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. आतापर्यंत त्यांनी फक्त जी टेंटेटिव्ह डेट आहे तर टेंटेटिव्ह डेटच फक्त त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर ऑल इम्पॉर्टंट डिटेल्स रिगार्डिंग टू द MH BSc नर्सिंग CET 2025 म्हणजे नर्सिंग CET 2025 बद्दल जे पण काही इम्पॉर्टंट नोटीस आहेत तर त्या कुठल्या वेबसाईटवर पब्लिश होणार आहेत तर cetcell.mahaset.org ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर तुम्हाला BSc नर्सिंग CET बद्दलच्या सर्व ज्या नोटीस आहेत रिसेंट अपडेट्स असतील तर तुम्हाला या वेबसाईटवर बघायला मिळतील. तर तुम्ही या वेबसाईटवर अप टू डेट राहणं इम्पॉर्टंट आहे. To appear for the MH BSc Nursing CET 2025 student are required to clear the eligibility criteria. म्हणजे 2025 ची जी CET आहे तर ती देण्यासाठी स्टुडंटला किंवा त्या CET साठी अपियर होण्यासाठी स्टुडंटला काहीतरी एक स्पेशल इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमचं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे तर ती रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही त्यानंतरच करू शकता. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे आपण थोड्याच वेळात बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो. आपण त्या विषयावर पण बोलणार आहे. त्यानंतर आहे काय पुढचं ॲडिशनली द स्टुडंट विल बी रिक्वायर टू पे अ रिक्वेस्टिव्ह ॲप्लिकेशन फी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन भरणार आहात किंवा अप्लाय करणार आहात BSc नर्सिंग CET साठी तर त्याची जी काहीतरी फी असेल तर ती फी तुम्हाला अलॉंग विथ तुमचा जो फॉर्म असतो तर फॉर्म सोबत तुम्हाला त्याची फी पण कंप्लीट करावी असते. कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा ओपन मधले विद्यार्थी असतील सर्वांना ही फी असणार आहे. तर ती फी किती असणार आहे हे पण आपण पुढे बघू. आता आपण सध्या फक्त ओव्हरव्ह्यू बघतो. त्यानंतर काय द MH BSc नर्सिंग CET 2025 ॲप्लिकेशन फॉर्म विल बी अवेलेबल इन ऑनलाईन मोड ओनली म्हणजे जी नर्सिंग CETचे जे फॉर्म सुटणार आहेत तर ज्यावेळेस ते फॉर्म सुटतील तर ते पूर्णपणे ऑनलाईन मोडमध्येच अवेलेबल असतील. तुम्ही ऑफलाईनमध्ये किंवा कुठलं कॉलेज किंवा कुठलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट तुमच्याकडून हे फॉर्म भरून घेणार नाही. तुम्हाला ऑनलाईन हे फॉर्म भरायचे असतात. त्यानंतर अँड दो स्टुडंट्स हु सक्सेसफुली मीट द ऑल BSc नर्सिंग CET 2025 इलिजिबिलिटी क्रायटेरिया विल बी ओनली इलिजिबल टू अपियर फॉर द एंट्रन्स टेस्ट म्हणजे जे विद्यार्थी असतील ज्यांच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट होतोय जो आपला CET सेलने जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय की पर्टिक्युलर मुलंच फक्त देऊ शकतात किंवा पर्टिक्युलर मुलीच फक्त देऊ शकतात तर जे विद्यार्थी तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया मीट करतील असेच विद्यार्थी आपले जे एंट्रन्स टेस्ट आहे तर त्याच्यासाठी इलिजिबल असतील. त्यानंतर मोरेवर ओनली स्टुडंट हु हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड देअर रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बी अलाउड टू डाउनलोड देअर MH BSc नर्सिंग CET 2025 ॲडमिट कार्ड फॉर द एक्झाम. ज्या विद्यार्थ्यांचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण सक्सेसफुली झालेली आहे तर फक्त अशाच विद्यार्थ्यांना त्यांचं जे ॲडमिट कार्ड असणार आहे तर ॲडमिट कार्ड भेटणार आहे आणि विदाऊट ॲडमिट कार्ड तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे जर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे. इलिजिबल असाल तर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झालं तरच तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल आणि ॲडमिट कार्ड जर आलं तरच तुम्ही जी एक्झाम आहे जी एंट्रन्स टेस्ट आहे तर ती एंट्रन्स टेस्ट देऊ शकता त्याच्यासाठी इलिजिबल असू शकता. झाले 9 पॉईंट. त्यानंतर आपण 10वा पॉईंट बघू. द MH BSc नर्सिंग CET 2025 इज कंडक्टेड एव्हरी इयर. रिसेंटली 2022 पासून आपल्याकडे दरवर्षी MH BSc नर्सिंग CET होते. त्यापूर्वी आपलं जे नीट आहे तर नीटच्या थ्रूच आपलं एक्झामिनेशन कंडक्ट केली जात होती आणि BSc नर्सिंगचे ॲडमिशन हे नीट थ्रू होत होते महाराष्ट्रामध्ये. पण आता एक नर्सिंगची नवीन CET आलेली आहे तर ते आता दरवर्षी होते आहे आणि टू ऑफर द ॲडमिशन अक्रॉस द सर्व्हिसेस to offer the admission across the several nursing courses at the undergraduate level such as BSc Nursing, GNM आणि ANM. आता गव्हर्नमेंटचे जे BSc नर्सिंगचे कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट आहेत तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सर्व BSc नर्सिंगचे कॉलेजेस त्यानंतर गव्हर्नमेंट GNM चे कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट ANM चे कॉलेजेस तर जे पण नर्सिंगचे आपले 3 कोर्सेस आहेत ANM आहे तो 2 वर्षाचा असतो, GNM 3 वर्षाचा असतो. हे 2 डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि BSc नर्सिंग जे आहे तर BSc नर्सिंग आपला डिग्री कोर्स आहे जो आपला 4 वर्षाचा असतो. तर हे तिन्ही पण कोर्ससाठी तुम्हाला MH BSc नर्सिंग CET 2025 देणं इम्पॉर्टंटच आहे. जर तुम्हाला MHS ॲफिलिएटेड गव्हर्नमेंट मायनॉरिटी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर जे GNMचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 25 कॉलेजेस आहेत आय थिंक तर त्या कॉलेजसाठी पण तुम्हाला BSc नर्सिंग CET थ्रूच ॲडमिशन होतात. मागच्या वर्षी पण त्याच्या थ्रूच ॲडमिशन झालेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस मागच्या वेळेस झालेली होती. आपण सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर. त्यानंतर MH BSc नर्सिंग CET 2025 सर्व ॲज द ओनली गेटवे फॉर द नर्सिंग कोर्सेस ॲडमिशन म्हणजे नर्सिंगला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर
तुम्हाला MHBSc नर्सिंग CET नर्सिंगची जी CET आहे तर ती देणं गरजेचंच आहे. विदाउट CET तुम्हाला नर्सिंग मध्ये ऍडमिशन मिळू शकणार नाही. त्यानंतर अकॉर्डिंग टू स्टेट एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटी द MHBSc नर्सिंग CET विल बी कंडक्टेड इन ऑनलाईन मोड. तर आपली जी एक्झामिनेशन आहे तर आपली एक्झामिनेशन इज ओनली टेकन इन द ऑनलाईन मोड, म्हणजे फक्त ऑनलाईन बेसिसवरच एक्झाम होणार आहे. कुठला तिचा थेरी पेपर नसणार आहे. MCQ बेसिसवर पेपर असतो आणि तो ऑनलाईन बेस कॉम्प्युटरवर सोडून घेतला जातो. कुठली क्वेश्चन पेपर उत्तरपत्रिका डायरेक्ट आपल्या हातामध्ये मिळत नसते किंवा पेनाचा कुठलाही वापर नसतो. तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यायचा आहे. देअर विल बी अ टोटल 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन, म्हणजे आपल्याकडे 100 MCQ असतात या क्वेश्चन पेपर मध्ये आणि तशा प्रकारचे क्वेश्चन पेपर असते. आता किती सब्जेक्ट असतात, एका शेवटचे किती MCQ असतात आपण पुढे चालून बघूच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच विषय इन्क्लूड करणार आहेत. तुम्ही ऑलरेडी पॉईंट बघितले आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. द टोटल ड्युरेशन ऑफ द BSc नर्सिंग CET 2025 विल बी 1 hour and 30 minutes. आपली जी एक्झाम आहे म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटं, सरासरी 1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला तुमचे 100 MCQ कंप्लीट करायचे असतात. द लँग्वेज मीडियम फॉर द एंट्रन्स टेस्ट विल बी ओनली इंग्लिश. मराठी हिंदीमध्ये अवेलेबल नसते आपली एक्झाम, ती फक्त इंग्लिश लँग्वेज मध्येच अवेलेबल आहे. देअर विल बी अ 5 सब्जेक्ट इन टोटल एक्झाम. आता एक्झाम मध्ये 5 सब्जेक्ट असतात. कुठले कुठले आहेत? फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, इंग्लिश आहे आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड असे जे 5 सब्जेक्ट आहेत. तर या 5 सब्जेक्टवर आपल्याला MCQ येतात. 100 MCQ पूर्ण असतात आणि 1 तास आणि 30 मिनिटांमध्ये आपल्याला नर्सिंगची CETचा जो पेपर आहे तर तो सॉल्व्ह करायचा असतो. त्यानंतर द MHBSc नर्सिंग CET 2025 सिलेबस इज ब्रॉडली बेस्ड ऑन द हायर सेकंडरी सिलेबस, म्हणजे आपला जो 11वी आणि 12वी आहे तर 11वी आणि 12वीच्या सिलेबसच्या बेसिसवर जे आपले सायन्सचे विद्यार्थी असतात तर 11वी आणि 12वीचा जो सायन्सचा सिलेबस आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली आपला जो MHBSc नर्सिंग CET जी आहे तर सेम त्याच्यामध्ये तुम्ही हाच अभ्यासक्रम तिथे वापरू शकता. आणि त्यांनी एक बोर्ड पण सजेस्ट केले जे आपलं स्टेट बोर्ड पुणे आहे तर स्टेट बोर्ड पुणेचे जे बुक्स असतील तर तुम्ही हे बुक्स जरी रेफर केले तरी पण तुम्ही MHBSc नर्सिंग CET मध्ये चांगल्या मार्कांनी पास होऊ शकता, चांगले पर्सेंटाइल तुम्हाला पडू शकतात. आले मित्रांनो ध्यानात. त्यानंतर आता 18 नंबरचा पॉईंट जो आपला शेवटचा पॉईंट आहे ओव्हरव्ह्यूचा, त्याच्यामध्ये असं आहे की द MHBSc नर्सिंग CET 2025 रिझल्ट विल बी डिक्लेअर किंवा रिझल्ट विल बी रिलीज बाय 3 to 4 weeks. पेपर झाल्यानंतर 3 ते 4 आठवड्यामध्ये आपली जी रिझल्ट आहे तर तो रिझल्ट येत असतो. तर अशा प्रकारे आपण सगळं ओव्हरव्ह्यू मध्ये बघितले. तर ओव्हरव्ह्यू मध्ये आता तुम्हाला समजलंच असेल की नर्सिंग CET काय आहे, त्यानंतर कशा प्रकारे एक्झाम असते, किती क्वेश्चन्स असतात, कोणते विषय असतात आणि रजिस्ट्रेशन काय असतं किंवा आपलं रिझल्ट कशा प्रकारे येतो. तर 18 पॉईंट्स आहेत. 18 पॉईंट्स मधून आय होप तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन समजली. त्यानंतर आता आजच्या व्हिडिओचा नेक्स्ट टॉपिक तो म्हणजे आपले जे काही स्पेसिफिक हायलाइट्स आहेत. तर आता आपण ते हायलाइट्स बघू की काय काय हायलाइट्स आहेत MHBSc नर्सिंग CET 2025 चे. तर नेम ऑफ द एक्झाम महाराष्ट्र BSc नर्सिंग कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्यानंतर अल्सो नोन ॲज MHBSc नर्सिंग CET, तिला आपण नर्सिंग CET असं पण म्हणतो. आता कंडक्टिंग बॉडी ही कोण कंडक्ट करते तर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे, CET सेल आहे. तर CET सेल आपली जी एक्झाम आहे ते कंडक्ट करते. आता आपलं अकॅडमिक इयर किती असणार आहे तर 2025-26 आपलं आताचं अकॅडमिक इयर असणार आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ द एक्झाम वर्षातून फक्त एकदाच एक्झाम कंडक्ट केली जाते, दोनदा होत नाही. त्यानंतर आता मोड ऑफ द एक्झाम फक्त ऑनलाईन बेसिसवरच घेतलेली जाते, ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होत नाही. आता एक्झामचा लेवल कुठला आहे, स्टेट लेवल आहे. जसे आपले नीट कशी आहे, नीट आपली नेशन लेवलची किंवा नॅशनल लेवलची एक्झाम असते, नीट झालं JEE झालं, तसं आपली जी एक्झामची जी लेवल आहे तर ही स्टेट लेवल आहे. फक्त महाराष्ट्रासाठीच ही एक्झाम वापरली जाते म्हणून तिला आपण स्टेट लेवल बोलणार. त्यानंतर आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया 12वी पास असणं गरजेचं आहे, सायन्स स्ट्रीम मधून असणं गरजेचं आहे. तर आपला हा झाला नॉर्मल. त्याच्यामध्ये पण अजून काहीतरी आहेत त्यांचे जे पर्टिक्युलर काही कंडिशन असतील तर ते आपण पुढे बघू की काय आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस, आता ऍप्लिकेशन प्रोसेस कसं आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं असतं रे. त्यानंतर टोटल मार्क्स आपले 100 असणार आहे. त्यानंतर टोटल क्वेश्चन आपल्याला 100 क्वेश्चन इथं विचारले जातात आणि टोटल टाइम जर बघितला तर 1.5 तास त्याला टाइम असतो. आणि कोर्स ऍडमिशन ऑफर द एक्झाम, आता ही जी एक्झाम आहे तर ती कशासाठी ऍडमिशन देते तर BSc नर्सिंग, ANM आणि GNM. तर ह्या 3 कोर्सेससाठी ऍडमिशन आपण नर्सिंग CET थ्रू घेऊ शकतो. आणि जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर cetcell.mahaset.org ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरून तुम्ही सर्व अपडेट्स बघू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट टॉपिक आहे MHBSc नर्सिंग CET 2025 टाइम टेबल.
आता हे जे टाइम टेबल आहे तर हे प्रॉपर 2025चं टाइम टेबल मित्रांनो नाहीये. ज्याप्रमाणे आपलं 2024चं टाइम टेबल होतं तर त्या 2024च्या टाइम टेबल प्रमाणे एक टेंटेटिव्ह शेड्यूल आपण त्याला बोलू शकतो. तर एक टेंटेटिव्ह शेड्यूल तयार केलेला आहे. तर आपण जस्ट ते टेंटेटिव्ह शेड्यूल अनालाइज करू किंवा अशा प्रकारची ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा अशा प्रकारे टाइम टेबल असू शकतं. आता जे ऍप्लिकेशन फॉर्मची जी रिलीज डेट आहे तर ती मार्च 2025 होती. मे बी आपली इथं मार्च 2025 त्यांनी लिहिलंय, पण मे बी ही त्या पूर्वीच होईल. मार्च 2025 एवढा उशीर होणार नाही. मे बी फेब्रुवारी किंवा जानेवारी मध्येच आपली जी रिलीज होईल ऍप्लिकेशनची डेट. त्यानंतर शेवटची जी डेट असणार आहे तर ती एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. असं एक टेंटेटिव्ह डेट काढलेली होती, पण इतक्या उशिरा पण नाही होणार. जर जानेवारी मध्ये जर आपले जर फॉर्म चालू झाले तर ते मॅक्झिमम 15 ते 20 दिवसच फॉर्म चालतील. त्यानंतर ज्या दिवशी तुमचा फॉर्मचा शेवटचा डेज असेल त्या दिवशी तुमची फीस पे करायचा पण शेवटचा दिवसच असेल. त्यानंतर ऍडमिट कार्ड. आता ऍडमिट कार्ड इथं दिलंय की मे 2025, पण ही जुनी पीपीटी असल्यामुळे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे जी आपण एका वेबसाईट वरून घेतली तर ते जुनी कंडिशन मध्ये जुन्या कंडिशन प्रमाणे किंवा 2024 प्रमाणे त्यांनी काढलेलं आहे. तर हे जे डेट्स आहेत तुम्ही ह्या डेट्सवर जास्त डिपेंड राहायचं नाहीये, कारण की आपली एक्झामच एप्रिल मध्ये होणार आहे. तर हे जे मे जून वगैरे जे आहे तर ह्या डेट जरी राहिल्या तरी पण जी ऍडमिट कार्ड आणि जी एक्झाम डेट आहे तर एक्झाम डेट आपली एप्रिल असणार आहे. 7 आणि 8 एप्रिल तिथं फिक्स डेट आहे. 7 आणि 8 एप्रिल 2025. ऍडमिट कार्ड रिलीज. ऍडमिट कार्ड पण आपलं एप्रिल मध्येच किंवा मार्च एंड पर्यंत आपलं ऍडमिट कार्ड रिलीज होऊन जाईल. त्यानंतर जे रिझल्ट आहे एक्झाम झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपला रिझल्ट येत असतो. आणि जसा रिझल्ट येईल, रिझल्ट आल्यानंतर आपली काउन्सिलिंग जी प्रोसेस आहे तर काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते आणि तिथून पुढे जे आपले मार्क्स वगैरे असतात तर त्या मार्क्सच्या बेसिसवर आपली पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस चालते, पूर्ण ऍडमिशन होत असतात. तर हे झाले एक टेंटेटिव्ह टाइम टेबल. जस्ट एक पॉईंट होता म्हणून ऍड केले, पण ह्या टाइम टेबलवर तुम्ही डिपेंड राहू नका. फक्त एवढंच ध्यानात ठेवा की आपले जो पेपर आहे तर तो पेपर आपला 7 आणि 8 एप्रिलला होणार आहे. अल्टिमेटली आपले जे ऍडमिशनची बाकीची जी प्रोसेस असणार आहे किंवा ऍप्लिकेशन वगैरे जे असणार आहे तर हे लवकरच लवकर चालू होतील. आणि जशी याच्यावर नोटीस येईल आपण युट्यूबला व्हिडिओ 101% टाकणार. त्यानंतर MH BSc नर्सिंग सीईटी 2025 इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता भरपूर विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की सर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर ते आम्हाला सांगा. तर आता आपण बघू की कुठली मुलं ही एक्झाम देऊ शकतात. ऑल स्टुडंट मस्ट हॅव कम्प्लीट देअर 10+2 म्हणजे आपली 12वी सायन्स स्ट्रीम मधून होणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना कुठले कुठले सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत तर PCB ग्रुप तुमचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला इंग्लिश पण असला पाहिजे. म्हणजे इंग्लिश तर सर्वांना ऑलरेडी असतोच आहे, पण PCB ग्रुप तुमचा असला पाहिजे. ज्या मुलांचा 12वी मध्ये PCB ग्रुप आहे तर तेच मुलं फक्त इलिजिबल आहेत आपली BSc नर्सिंगच्या सीईटी साठी. त्यानंतर ऑल स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू सिक्युअर मिनिमम स्कोर किती आहे तुमचा तर तुम्हाला 12वी मध्ये मिनिमम 50% मार्क्स असले पाहिजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे जे ओपन मध्ये येतात तर त्यांना 50% मार्क असले पाहिजे. आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात OBC SC ST NT तर अशा विद्यार्थ्यांना 45% जरी मार्क असतील तरी पण ते इलिजिबल आहेत. त्यानंतर ऑल स्टुडंट्स मस्ट बी ॲटलिस्ट 70 इयर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं वय हे 17 वर्ष किंवा 17 वर्षापेक्षा जास्त असणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर द अप्पर एज लिमिट क्रायटेरिया ऑफ द एंट्रन्स एक्झाम इज 35 म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 35 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर ऑल स्टुडंट्स मस्ट बी सिटीजन ऑफ द इंडिया सगळे आपले जे भारतीय रहिवासी आहेत तर भारतीय रहिवासी मुलेच फक्त देऊ शकतात. जे NRI मध्ये येतात, NRI म्हणजे नॉन रेसिडेन्शियल ऑफ द इंडिया, जे आपले इंडियाच्या बाहेरचे आहेत तर ते विद्यार्थी यासाठी नॉन एलिजिबल असणार, ते विद्यार्थी आपली सीईटी नाही देऊ शकत. त्यानंतर ऑल स्टुडंट मस्ट बी मेडिकली फिट सर्व मेडिकली फिट असले पाहिजे. त्याला मेडिकल फिटनेसचे एक सर्टिफिकेट MBBS वाले डॉक्टर्स देतात, जे आपले गव्हर्नमेंट डॉक्टर्स असतात तर त्यांच्याकडून तुम्हाला मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट घेणं गरजेचं असतं. त्या सर्टिफिकेटवरच तुम्ही मेडिकल फिट आहात की नाही हे त्याच्यावर लिहिलेलं असतं. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये मिळून जाईल. आले मित्रांनो, तर हे होता आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया आता बघितलाय. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कुठले मुलं इलिजिबल आहेत. त्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स मधून पास होणं गरजेचं आहे. PCB ग्रुप तुमचा असला पाहिजे. मिनिमम 50% तुम्हाला असले पाहिजे. तुम्ही भारतीय रहिवासी असले पाहिजे आणि तुमचं जे वय आहे तर ते वय 17 ते 35 याच्या दरम्यान मध्ये असलेलं पाहिजे. त्यानंतर आता आपण बघू की MH BSc नर्सिंग सीईटी 2025 फीस क्रायटेरिया फॉर ऍप्लिकेशन म्हणजे तुमचं जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर ऍप्लिकेशन फॉर्म साठी किती फी असणार आहे. तर जे अनरिझर्व
कॅटेगरीचे मुलं आहेत तर त्यांना 1000, ओपनच्या मुलांना 1000 फी असणार आहे आणि कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत SC ST NT वाले तर त्यांना 800 रुपये फी असणार आहे. आणि तुम्ही हे जे पेमेंट आहे तर हे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच करू शकता. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI थ्रू हे मोड ऑफ द पेमेंट आहे. तर या प्रकारेच तुमचं जे ऍप्लिकेशनची फीज आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. त्यानंतर आपला आजचा नेक्स्ट टॉपिक आहे MHBSc नर्सिंग CET 2025 एक्झाम पॅटर्न. हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे की आपला जो एक्झाम आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. तर मार्क्स अवॉर्डेड फॉर एव्हरी करेक्ट रिस्पॉन्स, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सोडवणार आणि तुमचं आन्सर जर राईट आलं तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क दिला जातो. त्यानंतर मार्क्स अवॉर्डेड फॉर एव्हरी इनकरेक्टेड रिस्पॉन्स, जर तुमचं आन्सर जर चुकले तर तिथं कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आपल्या MHBSc नर्सिंग सिस्टम CET मध्ये नाहीये. नो डिडक्शन, इथं परत तुम्ही इथं सर्कल करतोय बघा मी ॲरोने, नो डिडक्शन म्हणजे इथं कुठल्याच प्रकारची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नीट सारखी इथं नसणार आहे. त्यानंतर मार्क्स अवॉर्डेड फॉर एव्हरी अनआन्सर क्वेश्चन, जर इन केस तुम्ही 100 क्वेश्चन पैकी जर 10 क्वेश्चन जर सोडून दिले तर सुटलेल्या क्वेश्चनचे पण काहीच कुठल्याच प्रकारे रिडक्शन होणार नाहीये. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये. जर तुम्हाला क्वेश्चन येत नसेल आणि जर तुम्ही सोडून जर दिला तर त्याचे मार्क्स तुमचे डिडक्ट होतील असं काहीच नाहीये. फक्त त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाही. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग, आता निगेटिव्ह मार्किंग आहे का याच्यामध्ये नाहीये. वरच्या 2 कंडिशन वरूनच आपल्याला समजते की निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यानंतर सेक्शन किती आहेत तर 5 सेक्शन आहेत. आता आपण बघू की ते 5 सेक्शन कुठले कुठले आहेत. एक आहे PCB म्हणजे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, 3 झाले. त्यानंतर चौथा सेक्शन आपला इंग्लिशचा आहे आणि जो 5वा सेक्शन असणार आहे तर 5वा सेक्शन आपला नर्सिंग ऍप्टिट्यूड आहे जो आपला नवीन सब्जेक्ट ऍड झालाय. त्यानंतर टोटल मार्क्स आहे आपले 100. टोटल नंबर ऑफ द क्वेश्चन आहेत 100 म्हणजे 100 क्वेश्चन, एका मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे. आणि तुम्हाला टोटल जो टाइम आहे तर 1 तास आणि 30 मिनिटांचा टाइम असणार आहे. आणि जी एक्झाम आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाते. इथं तुम्ही बघू शकता मोड ऑफ द एक्झाम दॅट इज ऑनलाईन, म्हणजे तुमची जी नर्सिंग CETची एक्झाम आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाईल. तर ही आहे आपली एक्झाम पॅटर्न बद्दल एक थोडक्यात माहिती. आय होप तुम्हाला समजले असेल की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा तोच डाऊट असतो की सर निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, एका मार्काला किती क्वेश्चन असतात किंवा एका क्वेश्चनला किती मार्क आहे आणि किती टाइम असतो आणि कुठले कुठले विषय असतात. आलं ध्यानात. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे की MHBSc नर्सिंग CET 2025 एक्झाम सिलेबस. हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे की नर्सिंग CET साठी कुठला सिलेबस असणार आहे आणि किती क्वेश्चन येणार आहेत. तर आपला जो फिजिक्स आहे 11वी आणि 12वीचं फिजिक्स, 12वीवर जास्त फोकस करायचे. तर जे आपलं फिजिक्स आहे, फिजिक्सचे टोटल क्वेश्चन असतात 20, ते आपले 20 मार्कासाठी असतात. केमिस्ट्रीचे पण 20 मार्कासाठी 20 क्वेश्चन येतात. बायोलॉजी पण सेम असतं, 20-20चाच क्रायटेरिया आहे. इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड, तर सर्व विषयाचे 20-20 क्वेश्चन तुम्हाला असतात आणि टोटल मार्क्स पण 20-20 आहेत. तर एकूण 100 असतात क्वेश्चन आणि 100 मार्क म्हणजे एका मार्काला 1 क्वेश्चन असा आपला जो सिलेबस आहे तर अशा प्रकारचा सिलेबस असतो. त्यानंतर MHBSc नर्सिंग CET 2025 ऍडमिट कार्ड. आता जे आपलं ऍडमिट कार्ड आहे तर ऍडमिट कार्ड बद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. द MHBSc नर्सिंग CET 2025 ऍडमिट कार्ड विल बी रिलीज अबाउट 7 days बिफोर द स्पेसिफाईड MHBSc नर्सिंग CET 2025 एक्झाम डेट. म्हणजे आपली जी एक्झाम डेट आहे तर एक्झाम डेटच्या पहिले किती दिवस आधी तरी ते सांगितले 7 days बिफोर. आता फॉर एक्झाम्पल आपली जर एक्झाम जर बघितली तर 2025 मध्ये आपली एक्झाम 7 आणि 8 एप्रिल याच्यामध्ये होणार आहे. तर याच्यामधून 7 दिवस जर वजा जर केले तर आपले मार्च एंडला तुम्हाला जे ऍप्लिकेशन जे आपलं जे ऍडमिट कार्ड असणार आहे, तुमचं जे हॉल तिकीट असणार आहे तर ते हॉल तिकीट तुम्हाला मार्च एंड पर्यंत मिळून जाईल. 25 मार्च ते 30 मार्च पर्यंत तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळून जाईल. त्यानंतर MHBSc नर्सिंग CET 2025 ऍडमिट कार्ड विल बी रिलीज इन ऑनलाईन मोड. ते काय तुमच्या पत्त्यावर येणार नाही, तुम्हाला ऑनलाईन मध्येच ते डाउनलोड करणं आहे. PDF फॉर्मॅट मध्ये असेल, डाउनलोड करून तुम्ही त्याची जवळच्या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तिथून प्रिंट काढून घेऊ शकता. सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तिथून प्रिंट काढू शकता किंवा झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन प्रिंट काढून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय आहे, ओनली स्टुडंट हु हॅव सक्सेसफुली कंप्लीट देअर रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बी डीम इलिजिबल टू डाउनलोड देअर MHBSc नर्सिंग CET 2025 ऍडमिट कार्ड PDF फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट. ज्या मुलांचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाले, ज्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस सक्सेसफुल झाली, अशाच मुलांना फक्त त्यांचं ऍडमिट कार्ड PDF फॉर्म मध्ये ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली नाहीये तर असे विद्यार्थी एक्झाम देऊ नाही शकणार, कारण की त्यांचं ऍडमिट कार्डच येणार नाही. त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर द आन्सर की डिटेल्स मेन्शन ऑन द
MHBSc नर्सिंग CET 2025 ऍडमिट कार्ड PDF इन्क्लुडेड द नेम ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे द की डिटेल्स, नॉट आन्सर की, द की डिटेल्स म्हणजे जे आपलं नर्सिंग सीईटीचं जे ऍडमिट कार्ड आहे, तर ऍडमिट कार्डवर कुठली कुठली इन्फॉर्मेशन असते, तर त्याच्यावर असतं नेम ऑफ द कॅन्डिडेट. ज्यावेळेस तुमचं ऍडमिट कार्ड येईल तर तुम्ही ह्या गोष्टी चेक करणं महत्वाचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट, त्याच्यावर तुमचंच नाव आहे का हे तुम्ही चेक करायचंय. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, ज्या नंबरने तुम्ही रजिस्टर करणार किंवा एक ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन करणार, रजिस्ट्रेशन करणार, त्यावेळेस तुम्हाला एक स्पेसिफिक नंबर येत असतो. तर तो नंबर तुम्हाला त्याच्यावर चेक करायचा आहे की माझाच नंबर आहे की नाही. त्यानंतर एक असतो एनरोलमेंट नंबर, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीसाठी अप्लाय केले, त्यात तुमचा नंबर किती आहे त्याला आपण एनरोलमेंट म्हणजे ॲज अ रोल नंबर तुम्ही त्याला ग्राह्य धरू शकता. त्यानंतर डे अँड डेट ऑफ द एक्झाम, म्हणजे कुठल्या दिवशी तुमची एक्झाम कंडक्ट होईल तर त्याच्याविषयी पण त्या ऍडमिट कार्डवर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर कुठले कुठले सब्जेक्ट पेपरमध्ये असतील तर त्याच्याविषयी पण तुम्ही तिथं बघू शकता. त्यानंतर एक्झाम ड्युरेशन, एक्झाम सेंटर, तुम्हाला एक्झाम सेंटर कुठले भेटले तर ते पण तुम्हाला ऍडमिट कार्डवरून दिसेल. आणि एक्झाम डे इन्स्ट्रक्शन्स, की ज्या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे तर काय काय इन्स्ट्रक्शन असणार आहे. फॉर एक्झाम्पल कुठल्या कलरचा कपडे घालायचे आहेत, कुठल्या कलरचा पेन वापरायचा आहे, पेन तर वापरायचं नाहीच आहे, कशा प्रकारे ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली जाते, तर ह्या सर्व इन्फॉर्मेशन आपल्या ऍडमिट कार्ड जे आहे तर ऍडमिट कार्डवर असतात. त्यानंतर कॅन्डिडेटचा फोटोग्राफ असतो जो प्रिंटेड फॉर्म मध्ये असतो, आणि तुम्ही अपलोड केलेली सिग्नेचर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन करता तर त्यावेळेस तुमची सिग्नेचर पण ते अपलोड करून घेतात, तर ते तुमची सिग्नेचर आणि फोटो तुमच्या ऍडमिट कार्डवर असते. तर इतकी सगळी जी आहे माहिती, तर ही सगळी माहिती तुमच्या ऍडमिट कार्डवर असणार आहे. त्यानंतर द MHBSc नर्सिंग सीईटी 2025 ऍडमिट कार्ड इज गेट पास टू एंटर इनटू द डेडिकेटेड एक्झाम सेंटर. ज्या एक्झाम सेंटरला तुमची एक्झाम असणार आहे तर त्या एक्झाम सेंटरमध्ये जाण्यासाठी तिथून ॲज अ गेट पास म्हणून तुमचं ऍडमिट कार्ड ऍक्ट करतं तिथं. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये जाण्यासाठी जसं आपल्याला तिथलं एक पासकोड माहिती असतो, पासकोड लागतो आपल्याला, तसंच ज्यावेळेस तुम्ही आपल्या एक्झाम सेंटरमध्ये जाणार, ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल, तर विदाउट ऍडमिट कार्ड तुम्हाला तिथं एंट्री भेटणार नाही. तर तुमचं जे हॉल तिकीट आहे किंवा जे ऍडमिट कार्ड आहे तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी पेपर असणार आहे तर तुम्ही ते घेऊन जायचे. अँड अपियर फॉर द MHBSc नर्सिंग सीईटी 2025, म्हणजे आपली जी सीईटी आहे तर त्या सीईटी साठी तुम्हाला ऍडमिट कार्ड लागणारच आहे, तुम्हाला पेपर देण्यासाठी ॲज वेल ॲज तिथे तुम्हाला एंटर करण्यासाठी. त्यानंतर इट इज द सोल इम्पॉर्टंट डॉक्युमेंट दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रोड्यूस थ्रू आउट द एक्झाम प्रोसेस फ्रॉम बिगिनिंग टिल द एंड. म्हणजे एक्झामच्या स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत तुम्हाला जे एक होल अँड सोल जे डॉक्युमेंट इम्पॉर्टंट लागणार आहे तर ते म्हणजे आपलं ऍडमिट कार्ड. त्यामुळे ऍडमिट कार्ड सांभाळणं एक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे आणि त्याला खूप सांभाळून ठेवा. त्यानंतर विदाउट द MHBSc नर्सिंग सीईटी 2025 ऍडमिट कार्ड नो स्टुडंट विल बी अलाउड टू एंट्री इन द एक्झाम सेंटर. जर तुमच्याकडे जर सीईटीचं जर ऍडमिट कार्ड जर नसेल तर विदाउट ऍडमिट कार्ड तुम्ही आपली जी एक्झामची जी सेंटर आहे तर सेंटरमध्ये एंट्री घेऊ शकत नाही. त्यानंतर आता अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे MHBSc नर्सिंग 2025 अँसर की, की आपली जी अँसर की येते ज्यावेळेस तुम्ही पेपर देता, तर पेपर दिल्यानंतर काही दिवसांनी अँसर की येते. तर त्या अँसर कीचा काय इम्पॉर्टंट आहे, अँसर की बद्दल काय सिग्निफिकन्स आहेत सीईटी रिलेटेड, तर आता आपण ते बघूया. तर MHBSc नर्सिंग सीईटी 2025 अँसर की विल बी रिलीज शॉर्टली आफ्टर द MHBSc नर्सिंग सीईटी 2025. जशी तुमची एक्झाम कंडक्ट होईल तर कंडक्ट झाल्यानंतर 4-5 दिवसांनी तुमची जी अँसर कीज आहेत तर त्या अँसर कीज रिलीज होतील. आता अँसर कीचा फायदा काय आहे की मुलांना एक 10 चा जे रिझल्ट आहे तर ते फाइंड आउट करू शकतात की 100 पैकी माझे किती MCQ बरोबर येतात. द MHBSc नर्सिंग सीईटी 2025 अँसर की विल बी ऑफिशियली रिलीज ऑन द वेबसाईट ऑफ द एक्झाम. जी तुमची सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरच तुमची जी अँसर की आहे तर ती अँसर की तुम्हाला बघायला मिळेल. अलाउन द स्टुडंट टू टॅली देअर रिस्पॉन्स, म्हणजे आपण जे स्टुडंट्स आहेत तर स्टुडंटला त्यांचं जर एक 22 जे त्यांचा रिझल्ट आहे किंवा त्यांचे मार्क्स आहेत तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरते. त्यानंतर द MHBSc नर्सिंग 2025 अँसर की अलाउज स्टुडंट टू कॅल्क्युलेट देअर एक्सपेक्टेड मार्क. विद्यार्थ्याला वाटत असेल की 100 पैकी मला इतके इतके मार्क्स पडू शकतात तर ते कॅल्क्युलेट विद्यार्थी करू शकतात विथ द हेल्प ऑफ दिस अँसर की. Additionally,
ऑल स्टुडंट्स आर इलिजिबल टू रेज ऑब्जेक्शन अगेन्स्ट द MHBSc नर्सिंग CET 2025 आन्सर की ऑन इन्स्टन्स वेअर देअर इज एनी काइंड ऑफ एरर इन द आन्सर्स. म्हणजे विद्यार्थ्याला जर वाटत असेल नाही की पर्टिक्युलर क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल तिथे 25 नंबरचा आपण एक क्वेश्चन धरू की 25 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर डी होतं, पण आन्सर की मध्ये बी दाखवले, पण तुम्ही शुअर आहात की नाही याचा आन्सर बी नाही आहे, याचा आन्सर डीच आहे, तर अशा टायमाला तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेण्याची पण एक पर्टिक्युलर प्रोसेस असते, तर तुम्ही त्या लिगली प्रोसेस थ्रू ऑब्जेक्शन घेऊ शकता. आले ध्यानात. जर काही एरर जर असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आन्सर की मध्ये काहीतरी एरर आहे, तर तुम्ही तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकता. फॉर सच केसेस स्टुडंट विल बी रिक्वायर्ड टू पे अ नॉमिनल अमाऊंट. जर तुम्हाला ऍक्शन जर घ्यायची असेल, जर तुम्हाला ऑब्जेक्शन जर सांगायचं असेल की नाही पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर असा आहे, तुम्ही असं दिलेलं आहे, तर त्याच्यासाठी एक काहीतरी नॉमिनल अमाऊंट असते, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी फी असते, त्याला आपण ॲज अ रिचेक फी म्हणून पण ओळखू शकतो. तर ती फी तुम्हाला भरल्याशिवाय ऑब्जेक्शन घेता येणार नाही. जर फी जर नाही ठेवली तर प्रत्येक मुलं जे डाऊट्स त्यांचे आहेत तर ॲज अ डाऊट पण ते तिथं मांडतील आणि बोलतील नाही हे असंच आहे आणि तुम्ही असं दिले. तर त्यासाठी जर तुम्ही शुअर असाल तर तुम्हाला एक पर्टिक्युलर फीज असते आणि ती फीज तुमची रिफंड पण होते. जर तुमचं जर तुम्ही जर सांगत असाल की 25 नंबरचा आन्सरचं क्वेश्चन सी आहे आणि तुमच्या आन्सर की मध्ये डी आहे आणि तुम्ही जर शुअर असाल की आन्सर सीच आहे, जर तुमचं सीच आन्सर आहे हे जर प्रूफ जर झालं, तर तुम्हाला सर्व अमाऊंट ही, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही 500 रुपये जर ॲज अ नॉमिनल अमाऊंट म्हणून जर भरली, तर ते 500 रुपये तुम्हाला रिटर्न भेटतील. इन केस जर तुम्ही जे म्हणताय ते जर राईट जर निघलं, प्रूव्ह राईट, इफ तुम्ही जे सांगताय ते जर खरं जर असेल, ते आन्सर जर राईट जर असेल, तर तुम्ही पे केलेले अमाऊंट तुम्हाला रिटर्न भेटते. त्याला आपण रिफंडेबल अमाऊंट असे म्हणतो. म्हणजे ती इम्पॉर्ट की तुम्ही जी रक्कम देणार आहेत, तर ती रक्कम तुम्हाला रिटर्न भेटते. त्यानंतर however if the objection is proved incorrect, फॉर एक्झाम्पल तुम्ही जे सांगायचा प्रयत्न कराय जर ते चुकीचं आहे, फॉर एक्झाम्पल 25 नंबरचा क्वेश्चन आपण घेतला होता की 25 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर राईट आन्सर डी आहे आणि तुम्ही सांगताय की नाही राईट आन्सर डी नाही सी आहे, आणि या कंडिशन मध्ये जर तुम्ही जर इनकरेक्ट प्रूव्ह जर झालं, तर तुमची जी रिफंडेबलची जी तुम्ही जी अमाऊंट जी भरली आहे, तर ती तुम्हाला नॉन रिफंडेबल असते. म्हणजे ती अशा कंडिशन मध्ये रिटर्न भेटत नाही. जर तुम्ही सांगितलेला मुद्दा जर खरा ठरला, तरच तुमची जी फी आहे तर ती फी रिटर्न भेटते. फी कुठली, जी तुम्ही ऑब्जेक्शन फी जी आहे इथं नॉमिनल फी आपण त्याला म्हणू शकतो. ऑब्जेक्शन साठी जी नॉमिनल फी तुम्ही वापरली आहे, तर तीच फी फक्त तुम्हाला रिटर्न भेटते, जर तुमचं म्हणणं जर खरं असेल तर. आता त्यानंतर आपला लास्टचा टॉपिक आहे MHBSc नर्सिंग CET 2025 रिझल्ट. तर आता रिझल्ट बद्दल काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर आपण त्या बघू. द एक्झाम कंडक्टिंग बॉडी विल बी पब्लिश द MHBSc नर्सिंग CET 2025 रिझल्ट इन ऑनलाईन मोड. जशा प्रकारे आपले ऍप्लिकेशन ऑनलाईन मोडने होणार आहेत, त्यानंतर आपले एक्झाम ऑनलाईन मोड आहे, त्यानंतर आपलं ऍडमिट कार्ड ऑनलाईन मोडने देणार आहे. तर आपला जो रिझल्ट आहे तर रिझल्ट पण PDF फॉर्मॅटमध्ये CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्हाला बघायला मिळेल. इट युजली रिलीज अ फ्यू वीक आफ्टर द एक्झाम इज कंडक्टेड. आता आपली 7 तारखेला जर एक्झाम जर होती, तर मिनिमम एप्रिलच्या एंड पर्यंत किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंग पर्यंत आपली जी पूर्ण रिझल्ट आहे PDFचा, सॉरी आपल्या जे एक्झामचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर द MHBSc नर्सिंग CET 2025 रिझल्ट PDF विल डिस्प्ले इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सच. आता ही जी रिझल्टची जी PDF असते, तर रिझल्टच्या PDF मध्ये काय काय असतं तर आपण आता ते बघू. त्याच्यामध्ये स्टुडंटची पर्सनल इन्फॉर्मेशन असते, म्हणजे स्टुडंटचं नाव काय आहे, त्यानंतर त्याचा नंबर किती आहे, SML किती आहे, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती आहे, तर ते त्याच्यामध्ये असतं. त्याचसोबत MHBSc नर्सिंग CET 2025 रँक, म्हणजे तुमची SML नंबर आपण त्याला म्हणतो की महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा रँक आलाय, तर ते रँक तिथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि मार्क्स सिक्युअर बाय देम, आणि स्टुडंटला किती पर्सेंटाइल पडले तर ते पर्सेंटाइलचे मार्क्स तिथे असतात. बेस्ड ऑन द डिटेल्स मेन्शन इन द MHBSc नर्सिंग CET 2025 रिझल्ट PDF, स्टुडंट विल बी ऑफर ऍडमिशन इन टू द नर्सिंग कॉलेजेस इन द महाराष्ट्र. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला मार्क्स पडले, जसा तुमचा SML आहे, तर अकॉर्डिंग टू SML तुम्ही गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजसाठी ऍडमिशन घेऊ शकता, JNM साठी पण घेऊ शकता आणि ANM साठी पण घेऊ शकता. टू व्ह्यू अँड डाउनलोड द MHBSc नर्सिंग CET 2025 रिझल्ट, इन केस जर तुम्हाला तुमचा, इन केस नाही सर्वांनाच आपला जो रिझल्ट आहे तर तो डाउनलोड करायचा असतो, तर त्याच्यासाठी एक
डाउनलोडची लिंक असते जी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर असते. तर ती ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे तर ctcell.mahaset.org. तर या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारची आपली आजची इन्फॉर्मेशन होती, ज्याच्यामध्ये आपण नर्सिंग सीईटी काय असते, नर्सिंग सीईटीचे मेन हायलाइट्स पॉईंट कुठले आहेत ते बघितले. त्यानंतर आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला, त्यानंतर फीस क्रायटेरिया बघितला, ऍडमिट कार्ड बद्दल बोललो, त्यानंतर पेपर बद्दल बोललो. तर जी पण आपली एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आपण आजच्या या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली जर असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि माहिती कशी वाटली तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून तुमच्या कमेंट ॲज अ मोटिवेटिव्ह ऍक्ट ठरतात आणि त्याचा फायदा असा होतो की जो पुढचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण अजून जास्त इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी इंटरेस्ट वाटतो. तर तुमच्या ज्या कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. आणि जर तुमच्या बीएससी नर्सिंग सीईटी बद्दल जर काही शंका असेल तर त्या पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबद्दल बीएससी नर्सिंग 2025 जे ॲडमिशन आहे तर अशा मुलांचा आपण एक व्हॉट्सअपला ग्रुप ओपन करतो आहे. तर त्या ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर तिथून तुम्ही तो ग्रुप पण जॉईन करू शकता. त्या ग्रुपवर येणाऱ्या नवीन ज्या अपडेट्स आहेत तर त्या अपडेटच्या PDF आपण तिथे टाकत असतो. तर त्यासाठी तुम्हाला तो ग्रुप पण इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि ॲज वेल ॲज आपलं चॅनल, जर तुम्ही चॅनलवर नवीन आहेत आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे नर्सिंगमध्ये तर आपलं चॅनल तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. नॉट ओन्ली फॉर ॲडमिशन नंतर जे क्लासेस असतात, आपण पेड क्लासेस घेतो, त्यानंतर काही आपल्या 15-20 दिवसाचे छोटे कोर्सेस असतात ज्यामध्ये भरपूर मुलं पार्टिसिपेट करतात. तर आपण कोर्सेस पण असे छोटे सब्जेक्ट वाईज कोर्सेस कंडक्ट करतो. आणि आपले जे लेक्चर्स असतात रेग्युलर लेक्चर्स, तर आपल्या चॅनलवर आपण रेग्युलर लेक्चर, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, नोट्स आणि त्याच्यासोबतच जे आपले छोटे टॉपिक असतील तर ते टॉपिक पण आपण आपल्या चॅनलवर एक्सप्लेन करत असतो. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर बीएससी नर्सिंग हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा बीएससी नर्सिंग जे आहे तर त्याच्यासाठी मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर तुमच्यासाठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म ठरणार आहे, जेणेकरून एका चॅनल थ्रू तुम्हाला ऍडमिशन पासून तर तुमच्या अभ्यासापर्यंत, तुमच्या पेपर पर्यंत सर्व माहिती तुम्हाला इथे मिळते. त्यामुळे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्सला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी अपडेट राहा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर. तर धन्यवाद मित्रांनो आणि जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जायचंय तुम्हाला सर्वांना. धन्यवाद, थँक्यू.